महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्ता येईल एवढे उमेदवार उभे करते। त्यामुळे नंतर जेव्हा हे होईल निवडणूक होतील तेव्हा बघू काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे निर्णय घेऊ। पण आम्ही जे उमेदवार उभे करणार आहोत ते निश्चितपणे सत्ता येतील एवढे उमेदवार उभे राहू। पण कुणाही समोर जाण्याची प्रक्रिया असेल ती की आज तुम्हाला महाराष्ट्रात म्हणजे आता कदाचित तुम्हाला जाणवतंय नाही जाणवतंय मला माहित नाही, पण आज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये या दोन्ही आघाडी असेल किंवा युती असेल यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे। ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे, नैतिकता सगळी खुंटीला टांगून राजकारण झालेलं आहे, लोकांना पर्याय पाहिजे आणि तो राजसाहेब ठाकरे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की लोक आमचा पर्याय निवडतील। लोक या दोघांनाही कंटाळलेली आहेत। पण ते जे उमेदवार दिले गेलेले जर ठाणे शहरामध्ये उमेदवार दिले तो भाजपच्या उमेदवाराच्या समोर उभा आहे, अर्थात तिकडे महाआघाडीचा पण कोणतरी असणारच आहे उमेदवार। पण हे सगळं करत असताना तुम्ही युती किंवा आघाडी अशा अर्थाने हा पक्ष उतरलेलाच नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष हा पूर्णपणे निवडणुकीमध्ये सामोरं जाण्यासाठीच उतरला आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, पण मग अशा वेळेला लोकांनी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने मतदान केल्यानंतर उद्या तुम्ही महायुतीमध्ये कुठल्या तरी बसलेले असाल किंवा महाआघाडीमध्ये बसलेले असाल किंवा आणखीन कुठल्या तरी नव्या आघाडीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचे निर्णयच राजसाहेब ठाकरे घेतील। महाविकास आघाडी महायुती ह्याच्यापेक्षाही बरीच कॉम्बिनेशन महाराष्ट्रात होऊ शकतात। त्यामुळे आपण निवडणूक एकदा होऊ द्या, निश्चितपणे पुन्हा एकदा मला बोलू, आपण त्याच्यावर चर्चा करू। पण निवडणुका होण्याच्या अगोदर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या काही काळात असं काय वाटतंय तुम्हाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकांसाठी महाराष्ट्राच्या लोकांसाठी एका मोठ्या पटलावरती काम म्हणून केलंय किंवा त्या अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे काम केलेलं आहे हे तुम्हाला दाखवायचं असेल तर अशी कुठली कामं आहेत महाराष्ट्र? मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी एकच आमदार असताना सर्वात चांगलं काम केलं असेल तर सक्षम विरोधी पक्षाचं काम या महाराष्ट्रात जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनीच केलेलं आहे। बाकी मला सांगा नाही तर विरोधी पक्ष कोण? शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, कोण यातले विरोधी पक्ष? यांनी सगळे अडीच वर्ष सत्ता वाटून घेतली, यातले विरोधी पक्ष कोण? एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ज्यांनी लोकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं काम केलं। आपल्याला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये हे सगळे घरी बसलेले होते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते। मग कोणाच्या हॉस्पिटलची बिलं वाढलेली असतील, मग नाही तर पैसे भरा नाही तर बॉडी ताब्यात देणार नाही असे प्रसंग असतील, कोण उभं राहिलं त्यावेळेला? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक उभा राहिला। कोण तेव्हा घाबरून घराबाहेर पडत नव्हते त्यावेळेला महाराष्ट्र सैनिक हॉस्पिटलमध्ये जात होता। लोकांना जेव्हा बेड मिळत नव्हते त्यावेळेला त्यांच्या घरी जे वृद्ध लोक आहेत त्यांचे डबे पोहोचवण्याचं काम आम्ही केलं। लोकांना ट्रेननी ट्रॅव्हल करायला देत नव्हते उद्धव ठाकरे, आम्ही आंदोलन करून ती मागणी मान्य करून गेली की बसमध्ये कोरोना होत नाही आणि ट्रेनमध्ये कोरोना होतो। असे विचित्र निर्णय या महाविकास आघाडी सरकार येईल, कोणी जाब विचारलं त्यांना? आपल्याला आठवण असेल तर मंत्रालय अख्खं बंद होतं, लोक फरियाद घेऊन कुठे यायचे, तक्रार घेऊन कुठे यायचे? कृष्णकुंजवर यायचे, राज ठाकरेंना भेटायचे आणि राज ठाकरे फेसबुकवरनं नाही भेटले, त्यांना प्रत्यक्षात भेटले लोकांना। त्यामुळे ही सगळी कामं आम्ही केली। टोलचं आंदोलन आम्हाला विचारायचे लोक काय मग तुमचे टोल घ्यावा लागला सरकारला निर्णय। त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास आहे की आपल्या जर काही समस्या असतील आपण राज ठाकरेंकडे गेलो तर त्या समस्या मार्गी लागू शकतात। हा विश्वास निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक वर्षातल्या आम्ही केलेल्या आंदोलनामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे आणि जो विश्वास एकदा विरोधी पक्षावर झाला की तोच विरोधी पक्ष सत्ताच्या दिशेने वाटचाल करत असतो, ती वाटचाल आमची चालू झाली। पण हा विश्वासाचा जो प्रश्न आहे तो विश्वासाचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। त्याचं कारण गेले काही काळात राज ठाकरे यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये जे काही बदल झाले त्या बदलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मोठा मुद्दा हा होता की राज ठाकरेंनी सातत्यानं महायुतीतल्या नेत्यांच्याबद्दल पण एक सहानुभूतीपूर्वक विधानं केलेली आहेत किंवा त्यांनी जाहीरपणे केंद्र सरकारबद्दल सुद्धा विधानं केलेली आहेत। सो अशा वेळेला हा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ह्या बाजूला बघायचं की त्या बाजूला बघायचं असा ज्यावेळेला लोकांना निर्णय घ्यायचा असेल उद्या मतदान करताना त्यावेळेला लोकांनी त्यांच्याकडे कुठल्या दृष्टीने बघितलं पाहिजे? मंदारजी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। समजा एखादं अनाथ आश्रम असेल, तिकडे जाऊन मी समजा ब्लँकेट वाटले,
जेवण वाटलं, त्यांची मदत केली, तुम्ही माझी बातमी दाखवलीत, तुम्ही कौतुक कराल, संदीप देशपांडे यांनी चांगलं काम केलं. उद्या मी रस्त्यावर एखाद्याची समजा गाडी ठोकली आणि कार उडवून काय त्या माणसाचा जीव घेतला, तर तुम्ही पुन्हा माझं कौतुक कराल का? तुम्ही म्हणणार संदीप देशपांडेंनी चुकीचं काम केलं. मग जर बुधवारी मी अनाथ आश्रमात जर ब्लँकेट आणि हे वाटले आणि बुधवारी तुम्ही बातमी दाखवली संदीप देशपांडे चांगले, ते चांगलं काम करतात, आणि गुरुवारी मी जाऊन गाडी ठोकली आणि एखाद्या माणसाचा जीव घेतला, तर तुम्ही गुरुवारी माझी वाईट बातमी दाखवली, तर लोकमतनी आपली भूमिका बदलली, TV 18 लोकमतनी आपली भूमिका बदलली असं आपण म्हणायचं का? नाही ना. कारण बुधवारचं जे माझं वागणं होतं ते खरोखर चांगलं होतं म्हणून तुम्ही कौतुक केलं, गुरुवारचं माझं वागणं खरोखर वाईट होतं म्हणून तुम्ही या निवडणुकांमध्ये तसंच मोदी साहेबांच्या बाबतीत ज्यावेळेला आम्हाला भूमिका पटली नाही, चुकीची वाटली, त्यावेळेला आम्ही बोलणार. ज्यावेळेला त्यांनी चांगलं काम केलं एखादं, त्यावेळेला कौतुकी करणार. ह्याला भूमिका बदलणं म्हणतात नाही. भूमिका बदलणं कशाला म्हणतात? 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या. एकत्रित निवडणुका लढवल्यानंतर मुख्यमंत्री पदाचं त्यांची जी काय बंद दरवाज्यात चर्चा झाली कोणालाच माहित नाही, तुम्हाला माहिती ना मला माहिती. त्याच्यानंतर जाऊन उद्धव साहेब ठाकरे पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले ना, त्याला भूमिका बदलणं म्हणतात. 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप दोघांनी एकमेकांच्या विरोधात महानगरपालिकेची निवडणूक लढवली, एकमेकांना शिव्या घातल्या, जबड्यात घालूनी, हात मोजणी, दात म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब, आणि त्याच फडणवीस साहेबांनी शिवसेनेला पुन्हा महानगरपालिकेत आम्ही पाहरेदार आहोत, आम्ही सगळं बघू वगैरे म्हणाले, त्यांना पाठिंबा दिला. त्याला भूमिका बदलणं म्हणतात. कोल्हे परिवारातील सदस्यांनी राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनधरणी करण्यात भाजपला यश आलंय. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. तर कोल्हे परिवाराच्या मनधरणीनंतर अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटलाय. कोल्हे परिवारातील माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र कोपरगाव मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे मतदारसंघात पेच निर्माण झाला होता आणि याच संदर्भात कोल्हे कुटुंबियांनी अमित शहांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली. आणि त्यात आता कोपरगाव मतदारसंघातला पेच या भेटीनंतर सुटलाय. कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला गेला होता आणि म्हणूनच कोल्हे परिवार नाराज होता. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत. तुषार, कोल्हे परिवारानं दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली, त्यानंतर काय? श्वेता, आपण पाहिलं असेल तर कोपरगावचा पेच हा दिल्ली दरबारी अखेर पोहोचलेला आहे. देवेंद्र फडणवीसांना या संदर्भातली मध्यस्थी अमित शहा यांच्या समोर करावी लागली, कारण की कोपरगाव हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वाटेला गेलेला आहे. कारण की विद्यमान आमदार आशुतोष काळेंना या ठिकाणी पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मात्र जे कोल्हे परिवार आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपामध्ये याच मतदारसंघामध्ये काम करत आहे आणि त्यांचा क्लेम देखील होता की कोपरगावची जागा ही भाजपाला मिळावी. मात्र या ठिकाणी महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार जी सिटिंग जागा आहे ती जागा महायुतीमध्ये त्या पक्षाला देण्यात आलेली आहे आणि अर्थात ही जागा आशुतोष काळे यांना राष्ट्रवादीला देण्यात आली. मात्र या संदर्भात स्नेहलता कोल्हे यांनी नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उघडपणे व्यक्त केली होती. अखेर देवेंद्र फडणवीसांना अमित शहा यांच्या दरबारी जाऊन हा पेच प्रसंग सोडवावा लागला. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही संयुक्तपणे कोल्हे कुटुंबियांना या ठिकाणी प्रॉमिस दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही राजकीय ताकद देऊ. त्यामुळे महायुतीमधला जो पेच प्रसंग आहे तो पेच प्रसंग सोडवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की भाजपाची जी पहिली यादी जाहीर झाली या यादीनंतर पुढच्या 72 तासामध्ये अद्याप कोणतीही यादी जाहीर झाली नाही. कारण की गेल्या अनेक दिवसांपासून सागर निवासस्थानी इच्छुक आणि नाराजींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यातच कोल्हे कुटुंबाची नाराजी आता देवेंद्र फडणवीसांनी अखेर दिल्ली दरबारी पूर्ण केलेली आहे. त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर यातून काय निष्पन्न झालंय, तर कोल्हे परिवाराची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलंय.